हे सुद्धा सांगितलं गेलं पाहिजे। यावर मी ठाम आहे। त्यांच्या जीवाला धोका आहे असं आपल्याला वाटतं? हो, मला असं प्रकर्षाने वाटतं। तसं वाटण्याची माझ्याकडे काही कारणं आहेत। मी आठवण करून दिली पाहिजे। साधारणतः वर्षभरापूर्वी सिंघानियाचं ज्यावेळेला प्रकरण झालं आणि सिंघानियाला अटक झाली त्यावेळेला सिंघानियाने असं म्हटलं होतं की माझ्याकडे सगळ्या प्रकारचे पुरावे आहेत आणि मी या प्रकरणातल्या अनेकांची नावं घेऊ शकतो। पुढे सिंघानियाचं काय झालं कळलं नाही। सिंघानियाचं एकही स्टेटमेंट किंवा सिंघानिया तपासात काय बोलला, त्याने क ख ग घ च छ काय उच्चारलं याच्यातलं काहीच पुढे आलं नाही। सिंघानियाच्या नंतर अजून एक केस घडलेली होती, आठवण करून दिली पाहिजे सगळ्यांना। ती होती शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचं प्रकरण, समीर वानखेडे। या प्रकरणामध्ये जे काही धाड टाकलेली होती समीर वानखेडेने, त्याच्यासोबत त्यावेळेला काही जे लोक आलेले होते त्याच्यामध्ये एक केपी गोसावी होता आणि या केपी गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साहिल, जो पुढे साक्षीदार महत्वाचा की एव्हिडन्स ज्याला म्हणता येईल, की विटनेस ज्याला म्हणता येईल, आणि हा साक्षीदार साक्ष नोंदवणार होता, परंतु त्याच्या जीवाला धोका होता। नवाब मलिक साहेब ते सगळे केस हाताळत होते। पुढे नवाब मलिकांवर काय पद्धतीने दबाव आणले गेले आणि त्यांच्यावरती कशा केसेस दाखल झाल्या आणि ज्यांनी केसेस दाखल केल्या, ज्यांनी आरोप केले, त्यांनीच नंतर त्यांना बाहेर आल्यानंतर काय पद्धतीने सॅल्यूट ठोकले, हा सगळा इतिहास आहे। मला इथे नवाब मलिकांच्याकडे जायचं नाहीये। मात्र समीर वानखेडे सोबतचा केपी गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साहिल, या प्रभाकर साहिलचा 2 एप्रिल 2022ला माहुल चेंबूरला तो एकटा असताना संशयास्पद मृत्यू झाला। जो अतिशय की विटनेस होता त्याचा मृत्यू झाला। ललित पाटीलने सांगितलं की माझ्याकडे खूप नावं आहेत आणि मी खूप नावं घेऊ शकतो, पण त्याही सगळ्या प्रकरणामध्ये पुढे चौकशी काय झाली, ललित पाटील काय बोलला काय नाही, क ख ग घ च छ कोणाचं नाव घेतलं काय नाही, याच्यावरती जराही माहिती पुढे आली नाही। आता डॉक्टर अजय तावरेच्या अटकेनंतर अजय तावरेने सेम वाक्य उच्चारलं की माझ्याकडे भरपूर नावं आहेत, मी कुणालाही सोडणार नाही। अशा वेळी एक की विटनेस म्हणून डॉक्टर अजय तावरेची सुरक्षितता महत्वाची ठरते पुरावे नष्ट करण्याच्या दृष्टीने। कारण पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये जर इतके सगळे बडे प्रस्थ गुंतू शकतात, रक्ताचे सॅम्पल बदलू शकतात, रातोरात 12 तासाच्या जामीन होऊ शकतो, पिझ्झा बर्गरच्या पार्ट्या होऊ शकतात, वाटेल त्या पद्धतीने त्याला वाचवायचे प्रयत्न होऊ शकतात, तर पुरावे नष्ट करण्यासाठी अजय तावरेच्या जीवाला धोका का होणार नाही। त्यामुळे अजय तावरेची सुरक्षितता महत्वाची आहे। राहिला प्रश्न आरोग्य खात्याचा सावळा गोंधळ, तर या सगळ्या संबंधाने मी 4 तारखेच्या नंतर निश्चितपणे बोलेन। आरोप कुणावर करताय तुम्ही, कारण प्रशासन आता ते ताब्यात आहे खरं तर दोन्ही डॉक्टर्स, नेमका आरोप कुणावर आहे? कारण तुम्ही त्या ट्विटमध्ये खूप छोटे बोललात पण अनेक गोष्टींचा उलगडा होणार आहे असं म्हणताय तुम्ही। माझं स्पष्टपणे म्हणणं आहे की अजय तावरे हा फक्त आणि फक्त कुठेतरी रक्ताचं सॅम्पल बदललं एवढ्या पुरतं मर्यादित नाव नाही। अजय तावरे जेव्हा म्हणत आहे की माझ्याकडे अनेक नावं आहेत, मी तोंड उघडेन, त्यावेळेला त्याच्या बोलण्यातला गर्भित अर्थ समजून घ्यावा। गेल्या 10-12 वर्षामध्ये अजय तावरेने काय काय बघितलेलं आहे हे नीट समजून घ्यावं। इव्हन पल्लवी सापळे, अजय तावरे, अजय चंदनवाले, त्यानंतर काय अनेक नावं आहेत, अनेक नावं आहेत याच्यामध्ये। ह्या सगळ्या नावांचा आणि 6व्या मजल्याचा काय संबंध आहे, 2.5 वर्षापूर्वी जे सरकार पाडलं गेलं त्याचा काय संबंध आहे, हे सरकार पाडण्यामध्ये अजून काय काय गोष्टी घडल्या, या अनेक गोष्टी पुढे आल्या पाहिजे। मंत्रालयाचा विचारते का तुम्ही? मंत्रालयाचा 6वा मजला, तुम्ही 6वा मजला म्हणाल? होय, मी ठामपणे 6वा मजला म्हणते, पण मंत्रालयाचा 6वा मी 6वा मजला म्हणजे आपल्याकडे एवढं तर चांगलंच आहे की मंत्रालयाचा 6वा मजला असेल, कारण इथे सगळ्या पुणे मुंबईच्या ज्या बिल्डिंग आहेत त्या सगळ्या 43 मजल्यांच्या आहेत। मी पर्टिक्युलर 6व्या मजल्याबद्दल बोलतीये। मुख्यमंत्र्यांचं दालन आहे 6व्या मजल्यावर, म्हणून हा प्रश्न। तिथे अजून पण वेगवेगळे मंत्री होते, मागच्या काळामध्ये काही वेगळे मंत्री पण तिथे होते, त्यांची दालनं हलवलेली होती, त्यामुळे असं काही समजायचं कारण नाही। मुळात पालकमंत्री अजित पवार आहेत, संपूर्ण घटनेला आता 10 ते 12 दिवस गेलेले आहेत। अनेक वेळा पुण्यात येऊन गेले, मात्र पोलीस आयुक्त
पोलीस आयुक्तालयात येऊन भेट घेणं हे त्यांनी उचित धरलं नाही असं वाटतं. नाही, मुळात या सगळ्या प्रकरणामध्ये जेव्हा नाशिकला ड्रगचे साठे सापडतात आणि पालकमंत्र्यांना प्रश्न विचारले जातात दादा भुसेंना, तेव्हा दादा भुसे ज्या अरेरावीने बोलतात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करेल, जेव्हा आता मुश्रीफ साहेबांना प्रश्न विचारले मी अब्रू नुकसानीचा दावा दाखल करेल, हे जे दावा दाखल करण्याची जी भाषा आहे ती एका अर्थाने विरोधकांचा आवाज दडपण्याची भाषा आहे. मी काल काही लोकांचे स्टेटमेंट ऐकले ज्याच्यामध्ये काल काही जण सांगत होते की प्रसिद्धी वगैरे, कुठल्या प्रसिद्धीच्या बाता करताय? रक्ताच्या नमुन्याचे सॅम्पल बदलले गेले, मग सत्ताधाऱ्यांना प्रसिद्धी पाहिजे होती का? तिथे सॅम्पल बदलले गेले, याच्यात काय अजय तावरेंना प्रसिद्धी पाहिजे होती की अजून कोणाला प्रसिद्धी पाहिजे होती? 12 तासाच्या आत जामीन दिला, ही कुणाला प्रसिद्धी पाहिजे होती? तुमच्या आधी तपासातल्या काय त्रुटी आहेत, काय उणिवा आहेत, त्या उणिवा एकदा बघा, जरा स्वतःकडे बघा. आणि लुटूपुटू जरा काही झालं की राष्ट्रपती राजवटीची मागणी करणारे विरोधक आता कोणत्या बिळात लपलेले आहेत बरं? आता ते का बरं या सगळ्यांवरती बोलत नाहीत? त्यांनी बोललं पाहिजे. अगदी म्हणजे गिरीश महाजनांनी सुद्धा बोललं पाहिजे या सगळ्यांमध्ये. तावरेंचं आणि काही सत्ता पालट झालं 2.5 वर्षापूर्वी, त्यांचा काय संबंध? विचारा की एकदा गिरीश महाजन आणि सगळ्यांनाच. मी तर 4 जून नंतर बोलेनच ना, बोलेन मी 4 जून नंतर. मी सांगते पुन्हा पुन्हा की मला आत्ता जर मी बोलले ना, मी आत्ता बोलले तर मला असं वाटतंय की सगळ्या लोकांचं लक्ष हे निवडणुकांकडे आहे, निकालाकडे आहे. आत्ता निकालासाठी म्हणून पोलीस यंत्रणा आणि एकूण कायदा व्यवस्था त्यासाठी सज्ज होत आहे. अवघ्या 3 दिवसावर निकाल आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपण वेगळा ताण वाढवू नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. मी कायदा पाळणारी मुलगी आहे, मला कायदा पाळायचा आहे. तुम्ही नाव घेताय म्हणजे त्यांचं अहो, मी अनेक नावं घेतेय, मी एकाही नावावरून माघार घेत नाहीये. माझं असं म्हणणं आहे की एकट्या अजय तावरेलाच का, अजय तावरेकडे अनेक नावं आहेत, पण अजय तावरेला पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने अजय तावरेच्या बाबत काही घडायला नको, एवढंच माझं म्हणणं आहे. महत्वाचं याला थोडं प्रश्न नावांच्या संदर्भातला जे मित्रपक्ष ताना पटवलं त्यांच्या सगळ्या संदर्भात असं म्हणतात की आमदार पुत्र असा वारंवार सगळ्यामध्ये उल्लेख केला, तर नक्की रोख कोणाकडे? कारण या संदर्भात सामनामध्ये पण बातम्या आली. नाही, मला पटोले नेमके कुणाच्या संबंधाने बोलले याची कल्पना नाहीये, पण एक नक्की आहे, ज्या पद्धतीने या प्रकरणामध्ये अनेक ग्लॅमरस नेम फेम असणारे आणि बडी प्रस्थ दाखल झाली, म्हणजे हे फार शोकांतिका आहे एका अर्थाने की घाटकोपरमध्ये 18 जीव गेले, त्याची चर्चा 3 दिवसाच्या आत संपली. डोंबिवलीमध्ये 6 कामगार गेले, त्याची चर्चा 1.5 दिवसात संपली. परंतु एका ग्लॅमरस प्रकरण जे गेल्या साधारण महिनाभरापासून हे सगळं चालू आहे, हे कशासाठी चालू आहे? ते सगळे बडे प्रस्थ अर्ध्या रात्री का दाखल झाले होते? जर खरंच शिफारस केली होती आमदार सुनील टिंगरेंनी, तर टिंगरेंनी नंतर त्याच्यातनं वॉकआउट करायचा प्रयत्न का केला? सुनील टिंगरेंनी ठामपणे का सांगितलं नाही की होय मी शिफारस केली होती? पत्र व्हायरल झाल्यावर पुन्हा त्याच्यावर वेगळा खुलासा देण्याची गरज, ती वेळ टिंगरेंवरती का आली? आणि वेदांत अग्रवाल जिथे एक व्हिडिओ व्हायरल होते की ज्याच्यामध्ये तो काहीतरी पेयपान करताना हॉटेलमध्ये दिसत आहे, त्यावेळेला इतर चेहरे ब्लर केलेले आहेत. कदाचित ते मायनर चेहरे आहेत म्हणून ते ब्लर केले असतील, ते लोकांना कळू नये म्हणून. पण पोलिसांकडे त्यांची माहिती असेल ना की जे ब्लर केलेले चेहरे आहेत ते कोणाचे चेहरे आहेत? काय ते खूप मोठ्या बड्या हस्तींचे कुणी आहेत का म्हणून ते चेहरे ब्लर केलेत का? की त्यांना वाचवण्यासाठी? मग तो आमदार कोण? आणि त्या आमदाराशी आमदार सुनील टिंगरेंचा काय संबंध? आलं पाहिजे एकदा पुढे सगळं. 14 कॉल झाले तावरे आणि अग्रवाल यांच्यामध्ये, तेवढेच कॉल झालेत की आणखी काही कॉल झाले असं याची शक्यता? मला असं वाटतं की हे सगळं सीडीआर वगैरे तपासणं ही गृह खात्याची जबाबदारी आहे. आणि सगळ्यात जर मी करायचं असेल तर मी पुन्हा म्हणेल की गृह खातं माझ्याकडे द्या, मी चालवून दाखवते. तर मुळात प्रश्न काही असा आहे की आमदारांचा समावेश जर असेल, आमदार 24 नंतर येऊ शकते. थँक्यू सर. तर आमदारांचा जर समावेश या संपूर्ण प्रकरणी असेल तर संबंधित आमदारांचे जे मंत्री आहेत त्यांनी त्यांना सुनावला, अशा चर्चा सकाळपासून रंगतायत. हे सुनावलं असेल तर हे उशिरा सुनावलं असं वाटतं? नाही, मला अजून एकदा आठवण करून द्यायची. संजय राठोड कॅबिनेट मंत्री असताना जेव्हा आरोप झाले तेव्हा संजय राठोडांचा राजीनामा घेतला गेला, पायउतार केलं गेलं. फक्त आयक्यू माहिती,
सन्मान्य अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराची फक्त ऐकीव माहिती, परमबीर सिंगांचा आरोप, ज्याचे आरोपही सिद्ध झालेले नव्हते, तरीही त्यांना कोठडीमध्ये टाकलं गेलं. अहो, आम्ही तर आहेराची यादी वाचली ना. काय कारवाई केली बरं? आज 48 तास उलटून गेलेत. 48 तासामध्ये शंभूराज देसाईंचं कोणतं ऑफिशियल स्टेटमेंट आलंय? का ते ऑफिशियल स्टेटमेंट त्यावरती करत नाहीत? फार वसुली आणि सगळ्या भ्रष्टाचाराची चीड आहे ना भाजपला. काय याच्यावर ऑफिशियल स्टेटमेंट गृहमंत्र्यांचं येत नाही? या एका अपघातामुळे, अपघात तसे अनेक होतात, रोज होतात, पण या एका अपघातामुळे सरकारच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटचा भोंगळ कारभार आणि भ्रष्टाचाराने पोखरून काढलेली सगळी